कबुतरांना खाणं घालणं हा योग्य आहे की नाही ह्या संदर्भात आमच्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर देवयानी कायंदे मॅडम आहेत, त्यांच्याशी बोलूया। मॅडम, हा जो प्रश्न आहे की कबुतरांना खाणं घालणं योग्य आहे की नाही, ह्यावर थोडक्यात काय म्हणाल आपण? ॲक्टिवली कबुतरांना खाऊ घालणं ह्याच्याने त्यांचे नंबर्स वाढतात, ओव्हर पॉप्युलेशन होतं आणि इकॉलॉजीमध्ये इम्बॅलन्स होतं बेसिकली। सो तुम्ही ॲक्टिवली फीड करण्याची गरज नाही आहे। तुम्हाला जर प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी काही करायचं असेल आउट ऑफ द गुडनेस ऑफ युअर ओन हार्ट, तुम्ही भरपूर NGOज आहे त्यांना डोनेट करू शकता। त्यांना ॲक्टिवली खाऊ घालण्याची गरज नाही आहे, दे डोंट रिक्वायर इट। ते नॅचरली फॉरेजिंग बर्ड्स आहे, स्कॅव्हेंजिंग बर्ड्स आहे, ते जाऊन स्वतःचं जेवण शोधू शकतात। कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार कसा पसरतो? कबुतरांच्या मेनली ड्रॉपिंग्समुळे आणि त्यांच्या फेदर्समुळे हा आजार हवेने आणि खाऊन म्हणजे फिको ओरल रूट आपण जे म्हणतो त्याच्याने आजार पसरतो। प्रोसेस काय मॅडम? सो ते जेव्हा शी करतात, कबूतर जेव्हा शी करतात ते ड्रॉपिंग्स पडतात खाली जमिनीवर किंवा कुठेही। ते जेव्हा ओलं असतं बेसिकली, जेव्हा ते इमिडिएटली पडतं, ते जेव्हा ड्राय होतं तेव्हा त्याच्यामधले जे बॅक्टेरिया जे रोग आहे ते हवेमध्ये स्प्रेड होतं। जसं आपण मी आधी एक्सप्लेन केलं, जसं आपण डिओ मारतो किंवा एअर फ्रेशनर मारतो, त्याच्यामधून जसे ते ड्रॉपलेट्स निघतात तसे ते ड्रॉपलेट्स हवेमध्ये पसरतात आणि हवेच्या माध्यमातून ते रोग पसरतात ह्युमन्समध्ये। म्हणजे आपण मेनली कुठला आजार ह्यांच्या विष्ठेमुळे होतो? मेनली बॅक्टेरियल, फंगल आणि व्हायरल आजार होतात। फंगलमध्ये झालं तर क्रिप्टोकॉकोसिस, हिस्टोप्लाझ्मोसिस, बॅक्टेरियलमध्ये क्लमिडिया, सिटासी आणि व्हायरलमध्ये आपल्याला माहिती आहे बर्ड फ्लू होतो। याच्यापेक्षा दुसरं ॲलर्जिक डिझीज पण खूप प्रमाणाने होतं। शेवटचा प्रश्न की सावधगिरी काय बाळगावी जेणेकरून की आपल्याला त्रास किंवा लोकांना त्रास होणार नाही? स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही मास्क घालू शकतात। या एरियाजमधून जाताना तुम्ही हँड सॅनिटेशन जे आपण कोविडमध्ये पण खूप चांगल्यापणे पाळलं, हात धुणे ते पाळू शकतात। थँक्यू। ह्या होत्या देवयानी मॅडम, डॉक्टर देवयानी मॅडम। त्यांचं असं म्हणणं आहे की सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जर आपल्याला हे कबुतरांच्या विष्ठेमुळे जो आजार होतो तो थांबवायचा असेल तर नक्कीच उपाययोजना केली पाहिजे। कॅमेरा पर्सन चरणसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।